श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल. आता होळी हा रंगांचा सण आहे. हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. तसं तर प्रत्येक सणाला काही ना काही आपण काही प्रथा आहेत आणि ते आपण पाळत असतो. आता आपल्या सर्वांनाच माहीत असतं की होळी ही सर्वांनी पूर्ण भक्तिभावाने साजरी करायची आहे. आपले कोणतेही सण आपण साजरे करतो, परंतु सण साजरे केल्याने त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात. आता त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. होळीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय करायचं नाही, आणि त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी तुम्हाला हा जो एक पदार्थ आहे तर तो चुकूनही खायचा नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर होलिका दहनामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. कारण की होलिका दहनाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल किंवा दुसऱ्या दिवशी जर सूर्योदयापूर्वी तुम्हाला होलिका असेल तर त्याला तुम्ही प्रदक्षिणा तुम्हाला घालायचे. त्यानंतर पुढचं म्हणजे होलिकेमध्ये जवस, वाटाणा, गूळ किंवा हरभरे यापैकी जे काही असेल ते होळीच्या अग्नीमध्ये भाजून प्रसादाच्या रूपात सर्वांनी खायचे असते. होलिका दहनाची जी विभूती असते ती पुरुषांच्या डोक्यांवर आणि स्त्रियांच्या कपाळावरती लावायचं असतं. असं केल्यामुळे समाजात आपल्याला कीर्ती आणि ऐश्वर्य मिळतं. घराच्या मध्यभागी एक चौकोनी जागा स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी आपल्याला होळीची पूजा करायची असते. होळीच्या निमित्तानं कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात शत्रुत्वाची भावना ठेवू नका. होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांच्या पायाच्या बोटाचा जो काही अंगठा असतो तर त्या अंगठ्याला थोडासा गुलाल लावून त्यानंतर तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ, काळे तीळ कपड्यात गुंडाळून ते खिशात ठेवायचं आहे दिवसभर, आणि नंतर ते रात्री संध्याकाळी म्हणजेच पेटत्या होळीमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. असं केल्याने तुमच्यावरची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती संपून जात असते. होलिका दहनाच्या दिवशी सकाळी अंघोळ करण्यापूर्वी अंगाला उटणं लावायचं आहे आणि त्यातून निघालेली जी काही आहे ती आपल्याला होलिकेमध्ये जाळून टाकायची आहे. असं केल्यामुळे शरीरातले आजार दूर होतील, आपले आरोग्य सुधारेल. होळीच्या सणाच्या दिवशी घराची आपल्याला स्वच्छता करायची आहे. भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराची पूजा करावी असं देखील म्हटलं जातं. भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. होलिकेची जी काही दहनाची राख असते तर ती आपण आपल्या लॉकरमध्ये ठेवली तर आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात, कायमचे दूर होत असतात. या सर्व गोष्टी आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी करायच्या आहेत. आता त्यानंतर होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या काही आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या आहेत याबद्दलची माहिती आपण घेऊया. आता होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरं केला जाणारा सण आहे आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. आता पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यामुळं या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा किंवा उपासना करायची असते. घरामध्ये काही तुम्हाला स्तोत्र आणि मंत्रांचं पठण देखील करायचं आहे आणि या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. बघा, आता आपण खूप कष्ट करतो, सेवा करतो, उपाय करतो आणि तरी आपण म्हणतो की खूप उपाय करते, सेवा करते, पण त्यांचं फळ मला अजून का मिळत नाही? कारण ज्या काही चुका आहेत ना, या चुकांमुळेच आपल्याला कुठलं तरी कुंडलीमध्ये वास्तुदोष, ग्रहदोष निर्माण होतो आणि त्यामुळं यावेळेस आपल्याला कधीच कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे तर बघा, होळीच्या वेळेस तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र, मंत्र आणि साधना केली जातात. होळीची रात्र ही प्रामुख्याने तंत्रमंत्र साठीच वापरली जाते आणि होळीच्या अगोदर जे काही 8 दिवस असतात त्याला होलाष्टक असं म्हणतात. तेव्हापासूनच ते होळीपर्यंतचे तंत्र मंत्र आहेत ना तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात आणि अशी काही लोक असतात ना की त्यांना आपली झालेली प्रगती आहे तर ती बघवत नाही आणि या लोकांना आपण शत्रुपिढ्याचा त्रास देखील असं म्हणत असतो. म्हणजेच काही यांची जी काही नजर आहे तर ती आपल्या घराला, घरातील प्रत्येक व्यक्तीला लागत असते. घरामध्ये त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी येत असतात. घरामध्ये आपण खूप कष्ट करतो, उपाय करतो, सेवा करतो,
तरी आपल्याला त्यांचं फळ मिळत नाही, कारण कुठेतरी शत्रूची नजर ही आपल्याला लागलेली असते. आणि त्यामुळेच आपल्याला होळीच्या दिवशी खूप व्यवस्थितपणे कोणासोबतही आपलं भांडण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. त्याचबरोबर असं जर तुम्हाला कुठं वाटत असेल की एखादा व्यक्ती तुमची झालेली प्रगती जी आहे तर ती त्याला बघवत नाही, तर त्या व्यक्तींपासून तुम्हाला होळीच्या दिवशी लांबच राहायचं आहे. आपल्या प्रगतीमागे आपला हात असतो. आपण स्वतः खूप कष्ट करतो, त्यामुळे ती आपली प्रगती होते, परंतु लोकांना ते बघवत नसतं आणि त्यामुळे जो तो शत्रू, पीडा, त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो. या दिवशी चुकूनही कोणासोबतही भांडण किंवा वादविवाद हे अजिबात करायचं नाही. तुमचा जर शत्रू जरी असेल तरीही त्यांच्यापासून 4 हात तुम्हाला लांब राहायचं आहे, याची काळजी घ्या. तसेच या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं आणि घरामध्ये पती-पत्नीने चुकूनही भांडण किंवा कटकट, वादविवाद करायचे नसतात. कारण होळीच्या दिवशी जर आपण भांडण, कटकट केली तर संपूर्ण वर्षभर आपल्याला घरामध्ये भांडण आणि कटकटच होत राहतात. त्याचबरोबर या दिवशी आता काही पदार्थांचं सेवन आहे तर ते आपल्याला चुकूनही करायचं नाही. तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही चालेल, पण हा जो एक पदार्थ आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर कोणी जर देत असेल तर तो चुकूनही आपल्याला खायचा नाही. कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल जी काही भावना आहे तर ती आपल्याला माहीत नसते, ती चांगली आहे का वाईट आहे. त्यामुळे या दिवशी शक्यतो करून आपल्याला या गोष्टी खूप सावधगिरीने बघायच्या असतात. बघा, जे काही तंत्रमंत्र केले जातात ते खाण्याच्या पदार्थातूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात. त्यामुळेच होळीच्या वेळेमध्ये आपल्याला काही प्रमुख नियमांचे जे काही पालन आहे तर ते करायचं असतं. आता होळीच्या वेळेस आपल्याला पुरणपोळीचा आपण स्वयंपाक बनवत असतो, कारण होळीमध्ये पुरणपोळीचं नैवेद्य आपण अर्पण करत असतो. पण स्वयंपाक बनवत असताना त्यामध्ये चुकूनही कांदा, लसूण शक्यतो टाकायचा नाही. कांदा, लसूण हा राहू आणि केतूचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे शक्यतो करून कांदा, लसूण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला अजिबात टाकायचं नाही. त्याचबरोबर पुढचं म्हणजे या दिवशी असे कोणकोणते पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत ते आपण बघूया. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जे आहे ते म्हणजे पांढऱ्या रंगाची मिठाई असते. तुमचा कितीही जवळचा व्यक्ती असला, कितीही जवळचा तुमचा एखादा मित्र असला किंवा मैत्रीण असली, तरीही जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई दिली तर ती मग पेढा असेल, मिठाई असेल, बर्फी असेल, कोणतीही मिठाई असू द्या, ती शक्यतो करून कोणाकडूनही घेऊ नका आणि जरी घेतली तरी ती खाऊ नका. तुम्ही एखाद्या झाडाखाली ती टाकून देऊ शकता, जेणेकरून पशुपक्षी ते खाऊन घेतील. बघा, म्हणजेच काय तर पांढऱ्या रंगाच्या पदार्थामधून ज्या काही प्रमुख तिथी असतात त्या प्रमुख तिथींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधना, तंत्र, मंत्र केले जातात. त्यामुळे सफेद कलरचे म्हणजे पांढऱ्या रंगाचे कोणतेच पदार्थ तुम्हाला या दिवशी कोणी दिले तर ते खायचे नाहीत. मग तुम्ही ते विकत आणलेले तुम्ही स्वतः घरामध्ये खाऊ शकता. तुम्ही स्वतः पैसे खर्च करून ते विकत आणू शकतात आणि नंतर तुम्ही ते खाऊ शकतात. त्याचबरोबर या दिवशी नारळ देखील फोडला जातो आणि आजूबाजूचे जे लोक असतात ना तर ते आपल्याला बघा नारळ प्रसाद म्हणून देत असतात. त्यामुळे तो जो हा काही नारळ आहे तर तो शक्यतो करून या दिवशी चुकूनही कोणाचा खाऊ नका. घरामध्ये देखील आपण नारळ फोडत असतो तर तोच तुम्ही प्रसाद स्वरूपामध्ये खाऊ शकता. त्याचबरोबर पुढचं म्हणजे आता कोणता पदार्थ आपल्याला अजून एक वर्ष करायचा आहे तर ते म्हणजे विड्याचं पान. विड्याचं पान जर एखाद्या व्यक्तीनं होळीच्या दिवशी तुम्हाला खाण्यासाठी दिलं तर ते चुकूनही खायचं नाही, कारण विड्याच्या पानाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती असते. तर त्या तयार केली जातात. नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. त्यामुळं विड्याचं पान हे आपल्याला चुकूनही या दिवशी खायचं नाही. हे जे 2 पदार्थ आहेत तर ते तुम्हाला या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. त्याचबरोबर आता तुम्ही घरामध्ये सुद्धा या पदार्थांचं सेवन जर करत असाल तर तुम्ही विकत आणून त्या पदार्थांचं सेवन तुम्ही स्वतः करू शकतात. परंतु बाहेरच्या व्यक्तीनं दिलेले हे पदार्थ चुकूनही खायचे नाही. त्याचबरोबर अजून कोणत्या चूक आपल्याला टाळायच्या आहे तर या दिवशी महिलांनी ज्यावेळेस आपण घरातील कचरा काढत असतो तो कचरा तसाच घरामध्ये ठेवू नका. त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावा. कारण त्यामुळे नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये खूप लवकर पसरत असते. पुढचं म्हणजे या दिवशी प्राणी मात्राला मारहाण चुकूनही करू नका. जर तुमच्या आजूबाजूला कुठंही एखादं मंदिर असेल तर मंदिरामध्ये काहीतरी दान करा. पैसे दान करा, अन्नदान, वस्त्रदान, तुम्हाला जे दान करता येईल ते करा. यथाशक्ती यथाज्ञान तुम्ही दान करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्याला जी काही होळी आहे तर ती साजरी करायची आहे. तुम्हीसुद्धा ह्या नक्की
लक्षात ठेवा आणि जरूर करून बघा. तुमचे सर्व दुःख, दोष, अडचणी दूर होतील आणि लक्ष्मीची आपल्या घरावरती भरभरून कृपा होईल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.